तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची शक्यता जवळपास धूसर झाली आहे। यावरून ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये अंतर येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे शिंदे आणि राज ठाकरेंची नुकतीच भेट झाली, त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला स्वीकृत नगरसेवक पद न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समजते आहे। ठाकरेंची शिवसेना आपल्या कोट्यातील तिघांना स्वीकृत नगरसेवक पद देणार असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वीकृत नगरसेवक पदासाठी 150च्या वर इच्छुकांची गर्दी त्या पक्षामध्ये आहे। त्यामुळे या पदावर कोणत्या तिघांना संधी मिळणार याचीही घोषणा लवकरच होणार आहे। साईनाथ दुर्गे, अखिल चित्रे, माधुरी मांजरेकर, प्रमोद शिंदे, हेमंत दुधवडकर, कैलास पाठक आणि विजय कामठेकर असे अनेक इच्छुक ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत। अनुशेष राहिला होता का नाही, ही युती दोन भावांची झालेली होती। दोन पक्ष एकत्र आले होते, कार्यकर्ते जोराने जोशाने नेटाने लढलेले होते। त्यामुळे कुठलाही निर्णय असेल तरी तो आमच्या पक्षाकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील। तुम्ही काय म्हणता, स्वीकृत असेल किंवा जे काय असेल तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरे घेतील, बाकी माहिती देणं हे आमचं काम आहे। उद्धवजी ठाकरे यांचा स्वार्थीपणा बघता ते राज ठाकरे यांना स्वीकृत नगरसेवकाचं एखादं पद देतील असं वाटत नाही। राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते झाले, आता स्वीकृतमध्ये देखील मनसेचा केसाने गळा कापण्याचं काम उद्धवजींच्या माध्यमातून होईल। त्यामुळं माझी राज ठाकरेंना देखील विनंती आहे की आपण अशा लोकांसोबत राहायचं का याचा विचार करा। ज्यावेळी मनसे आणि युबीटीची युती झाली त्यावेळी पहिल्यांदा मी सांगणार होतो की भविष्यामध्ये राजसाहेबांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही। युबीटी पूर्ण मनसेच्या पाठीत खंजीर खुपसेल, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। आणि काल सकाळी जे मी 6:30 वाजता ट्विट केलं होतं त्याचे पडसाद तुम्हाला दिसत असतील, कारण मैत्री टिकवणं आणि राजकारण हे दोन भाग आहेत। माननीय राजसाहेबांची आणि शिंदेसाहेबांची अतिशय जवळची मैत्री आहे, राजकारणाच्या पलीकडची मैत्री आहे। आणि म्हणून जर ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या घरी भेटले असतील तर एवढा जळफळाट करण्याची काही आवश्यकता नाही। आणि या जळफळाटीतूनच तिन्हीच्या तीन एक ऑप्शनचे नगरसेवक आज युबीटीचे झालेले आहेत। तर स्वीकृत नगरसेवक पदावरून मनसे नेते संदीप देशपांडेंचं स्टेटस सध्या चर्चेत आहे। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं त्यांनी म्हटलंय। संदीप देशपांडेंचं हे सोशल मीडियावरचं स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेलं जात आहे। मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांच्या कोट्यातील 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक पद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती। मात्र ज्या प्रकारे माहिती मिळते त्यानुसार 3ही स्वीकृत नगरसेवक पदं ठाकरेंची शिवसेना स्वतःकडेच ठेवण्याच्या तयारीत आहे। यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी अशा प्रकारचे सोशल मीडियावर स्टेटस ठेवून या सगळ्या प्रकाराबद्दल आपलं मत व्यक्त केल्याची चर्चा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।